नमस्कार, मी अरविंद आठले. आज गाणगापूरला जवळपास 25 वर्षानंतर बराच काळ राहण्याची संधी आलेली आहे. 1999-2000 मध्ये 4 महिने मी गाणगापूरला भिक्षा मागून राहिलो आहे. एका धर्मशाळेमध्ये जिथे अत्यंत गैरसोय होत्या सगळ्या, परंतु महाराजांनी त्या ठिकाणी मला गायत्री मंत्राची उपासना करायला सांगितली होती. 4 महिने मी गाणगापूरला राहिलो. 4 महिने मी पूर्णपणे अनवाणी राहिलो, कारण महाराजांची भूमी आहे. इथे आपण कातडी पाय ठेवणं, चप्पल ठेवणं योग्य नाही, या भावनेने. त्या काळातलं गाणगापूर थोडं 25 वर्षापूर्वी पुष्कळ वेगळं होतं. गाणगापूर आज पुष्कळ मोठं झालेलं आहे. इथे अनेक सुविधा झालेल्या आहेत. त्या काळी काहीच नव्हतं. ज्या चिदानंद धर्मशाळेत मी 4 महिने राहिलो, तिथे साधारण 40 खोल्या होत्या आणि 40 खोल्यात मिळून 5 संडास होते. आणि शिवाय लोक बाहेर उथरी तिकडे 500-500 हजार लोक तिथे राहत असत. त्यावेळी 5 संडासात काय होत असेल तुम्ही कल्पना करू शकता. आणि संडासात नळ नव्हते. तर काय हालत झाली असेल, कशा स्थितीत राहावं लागलं असेल. ती धर्मशाळा जुनी होती. चिदानंद स्वामी हे खूप मोठे योगी होऊन गेले. म्हणजे एक काळ असा आला की महाराजांच्या पेक्षा त्यांच्या समाधीला त्यांच्याकडे लोक जास्ती यायला लागले. इतकी परिस्थिती एक काळ अशी होता. चिदानंदांचं चरित्र तुम्ही वाचा. आणि त्यांचा ते शनी मंदिर आहे त्याच्या पुढे त्यांचं तिथे ते राहत असत. त्यांच्या नावाची ही धर्मशाळा बांधली गेली. तर या ठिकाणी जाण्याची आज्ञा जशी गुरूंची झाली, नरसिंह स्वतः माझे गुरु, स्वतः स्वप्नात त्यांनी मला गायत्रीची दीक्षा दिली. त्यामुळे त्यांची आज्ञा मी काही मोडू शकत नव्हतो. त्यातले 4 महिने धुळ्याच्या पीठामध्ये मी राहिलो आणि पुढचा चातुर्मास या ठिकाणी गाणगापूरला राहिलो. अत्यंत जितक्या काही असुविधा असतील त्या सगळ्या त्यावेळी होत्या. तिथे सकाळी उठून संडासला जायची फार पंचायत व्हायची, कारण इतक्या लोकांमध्ये संडास 5, तिथे इतकी गर्दी व्हायची. आत नळ नाही. लोक बाटल्या घेऊन जायचे पाण्याच्या आणि त्या तिथेच टाकायचं. ते सगळं तुंबून असं वर यायचं. आणि अशा ठिकाणी तुम्हाला आत पाऊल टाकायला जागा नाही, कारण सगळं वर आलेलं आहे. तुम्ही कल्पना करू शकता काय होत असेल. परंतु इथे यायच्या आधी मला ही सूचना देण्यात आली होती की महाराजांचे 3 ठिकाण आहेत. एक वाडी, दुसरं औदुंबर आणि तिसरं हे गाणगापूर. वाडी ही त्यांची राजधानी, म्हणजे ऐश्वर्याची राजधानी. वाडीला ऐश्वर्य प्रचंड आहे. आणि औदुंबरला एकदम शांत. त्याचे असे 3 भागच आहेत. समजा ही 3 कांड आहेत, औदुंबर, गाणगापूर आणि वाडी. तर सगळ्यात कठीण गाणगापूर. मला जायच्या वेळीच अनेक लोकांनी सांगितले तुम्ही 4 दिवस राहिलेत तरी खूप झालं, कारण आपण येतोय भोज्याला शिवतो. 1 दिवस येतो, 2 दिवस येतो, समाधी पाहतो आणि लगेच जातो. पुढे काही पाहत नाही, काही आपला संबंध येत नाही. परंतु इथे तसं नव्हतं. 4 महिने मी होतो, त्यामुळे रोज एकेका अष्टतीर्थावर जाऊन सकाळी 6ला जायचं, 12पर्यंत गायत्रीचा जप करायचा. 12नंतर घरी यायचं. 4 महिने मी भिक्षा करून राहिलो. माझी पत्नी सोबत होती. आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ हा गाणगापूरचा गेला, जो सगळ्यात कठीण होता. परंतु हा कठीण काळच आमच्या अतिशय आनंदाचा गेला. मला आठवण आली तरी असं अंगावर काटा येतो. आम्ही कसे राहिलो आम्हाला माहिती आहे. आमची मुलं असती तर आम्हाला त्यांनी इथे राहू दिलं नसतं. त्या खोल्यात इतके कटकट असेल की घुशी होत्या, उंदीर होते. या भिंतीतून त्या भिंतीत यायचे. काही तुम्ही सामान स्वयंपाक ठेवला तर तो फस्त व्हायचा. कांदे बटाटे ठेवले तेही जायचे. घुशीच होत्या मोठमोठ्या. शेवटी पहिल्या दिवशी मी एकंदर सगळं वातावरण बघितलं. मोठ्या 2 बादल्या आणल्या प्लास्टिकच्या. पाणी भरपूर होतं. आणि चातुर्मास म्हणजे त्यावेळी पावसाळा. नदीला पाणी, लाल भडक पाणी. आणि इथे कुठलीही स्वच्छ पाण्याची सोय नव्हती. त्यावेळी बिस्लेरी नव्हती. त्यामुळे येताना आम्ही एक स्वच्छ पाणी राहील असं एक मिळतं इन्स्ट्रुमेंट, ते आणलं होतं. पाणी नळाचं आलं की एका ह्याच्यात साठवून ठेवायचं. खाली गाळ यायचा असं एवढा इतकं घाण पाणी होतं. मग वरचं पाणी काढायचं, ते उकळायचं आणि मग ते गाळून
त्याच्यातून पुन्हा त्या मशीनमधून गाळून घेऊन मग ते बाटलीमध्ये साठवून ठेवायचं. परंतु अनेक वेळा असं वाटलं की कुठेतरी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी जाऊन राहावं, परंतु गुरूंनी ज्या ठिकाणी पाठवले ते ठिकाण आपल्यासाठी चांगलं आहे ही भावना पाहिजे. तिथे कितीही गैरसोय असो, ते ठिकाण आपल्याच ठिकाण ते त्यांनी दिलेलं आहे. गुरु आपल्याला वाईट देणं शक्य नाही. वाईट ऋणार्थाने वाईट असू शकतं ते, परंतु तिथे खरा कस आपल्याला लागेल याच्यात काही शंका नसते. कस लागायचा असेल तर गुरुची आज्ञा तंतोतंत पाळावी. मला सोयीची आज्ञा मी पाळतो, गैरसोयीची असेल ती पाळत नाही असं नॉर्मली करतो. आपण व्यवहार पाहतो, आपण स्वच्छतेच्या गोष्टी करतो, आपण सोहळ्याच्या गोष्टी करतो, आपण सगळ्याच गोष्टी करतो ज्या चांगल्या आपल्याला वाटतात. आपल्याला चांगल्या वाटतात म्हणजे त्या चांगल्या असतील असं नाही. त्यामुळे ही सगळी जर पथ्य पाळायची असतील, गुरुची आज्ञा पाळायची असेल तर त्यांनी ज्या परिस्थितीत ठेवलं त्या परिस्थितीत राहायचं, याच्यात काही शंका नाही. सकाळी उठून गेले, पायात चपला, कारण गुरूंची भूमी असल्यामुळे चप्पल घालायची नाही पायामध्ये. त्यांच्या भूमीवर आपण पाय कसा ठेवणार, कातडी चप्पल. रोज मी इकडे ह्याच्यावर यायचो, वेगवेगळ्या ठिकाणी अष्टतीर्थामध्ये रोज जायचो. संगमावर कधी यायचो त्यावेळी, आता हा मोठा रस्ता झाला त्यावेळी साधी पायवाट होती. पायवाटेतून ते बाबळीची झाडं आहेत दोन्ही बाजूला, त्याचे सगळे काटे असायचे, काटे टोचायचे. काय काय त्रास झाला असेल माझा मला माहिती आहे. आणि त्यावेळी मी तरुण होतो, ह्याच्यापेक्षा मी 25 वर्षांनी लहान होतो. तेव्हा ते करणं सगळं शक्य होतं. कदाचित या वयात माहीत ते झालं नसेल म्हणून त्या काळात मला ते केलं. 12-13 वर्ष मी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून हे सगळं उद्योग पत्करला हा. परंतु गुरूंच्या इच्छेशिवाय काय होत नाही. आपण फक्त म्हणताना की त्यांची इच्छा नसेल तर झाडाचं पाणी हालत, ते म्हणतो. प्रत्यक्षात आपण वाटतं की मी सुद्धा पान हालवू शकतो. आता हे जसे आपण त्रिविक्रम भारतींच्या इथे आलो, त्रिविक्रम भारतींची कथा मोठी रंजक आहे. त्रिविक्रम भारती हे फार मोठे ऋषी होते त्या काळी. या इथे ते राहत असे, ही त्यांची समाधी आहे समोर, त्यांच्या पादुका आहेत या ठिकाणी. तर त्रिविक्रम भारती प्रचंड मोठे ऋषी, आपल्या ज्ञानाचा गर्व असणारे ऋषी. गर्व असायला नको, परंतु गर्व होता, येतो तो त्या विद्वत्तेने गर्व येतो. तुम्ही पुष्कळ PhD किंवा इतर लोक पाहता. मी अनेक यूट्यूबमध्ये लेख लिहितो, हे लिहितो, तर अनेक लोकांच्या अशा कॉमेंट असतात की त्या नुसत्या तुमची उडवायची, याखेरीज त्यात दुसरं काय असतं, आम्ही किती विद्वान, तुम्ही किती चुकता हे दाखवण्यासाठी ते असतं. आपण तिकडे लक्ष देऊ. आपण आपल्या मनाला विचारावं, कुठलीही गोष्ट ठरवायची असेल तर आपल्या मनाला विचारावं, मी करतोय ते बरोबर आहे का चूक आहे. हे जर बरोबर असेल तर कोणाच्या बापाला कधी घाबरू नये, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात असं स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही. जर परमेश्वर तुम्हाला हवा असेल, परमेश्वराची इच्छा असेल, परमेश्वराकडे तुमचं मागणं काय असेल, मागू नका. मागायची गरज काय, मागण्याचा अर्थ त्याला काही समजत नाही म्हणून तुम्ही मागता. त्याला सगळं समजत असते, तुम्ही काहीही करा. आता माझ्या हातून अनेक दीक्षा झाल्या. गाणगापूरला असताना जेवढ्या दीक्षा झाल्या त्या सगळ्या लोकांना असे उघडे रागडे त्यांनी दाखवले मला, यांच्या मनात काय आहे, ते कुठल्या उद्देशाने त्यांनी दीक्षा घेतली आहे. आणि त्यावेळी जे त्यातले काही गोष्टी लक्षात आल्यावर म्हणजे या लोकांशी आता कसं वागावं हा प्रश्न येतो. गुरुत्व हे अत्यंत कठीण आहे, हे लक्षात ठेवा. गुरुत्व सोपं नाही आहे. गुरु इतकं कठीण जॉब जगात दुसरा कुठला नाही. सगळ्यांनाच त्याला सांभाळायचं आहे. तो भक्त असो अभक्त असो, अभक्त असला तरीही भक्ता इतकंच त्याच्यावर प्रेम करायचं, तो गुरु असतो. आपण माऊली म्हणतो गुरुला. माऊली म्हणजे प्रेम करण्याचं ठिकाण, प्रेम दाखवण्याचं ठिकाण. तर हे जे ठिकाण असतं, ही माऊली अच्छल असते. तुम्ही किती चुका, आपल्या पोराचं चूक झालं तर आपण माफ करतो त्याला. एखादी थोवाडी मारतो, पण पुढच्या वेळी ते विसरून जातो. ते पोरही विसरते. आपली आई आहे, आईनी मारलंय, बापानी मारलंय, ह्याच्या मागे काहीतरी चांगला हेतू आहे एवढं समजण्या इतकं पोरालाही अक्कल असते. तर त्याप्रमाणे आपण वागावं कसं हे गुरुकडून शिकलं पाहिजे. सगळ्यांशी समान वागा. हा माझा जवळचा आहे, ही माझी बहीण आहे, मी तिच्याशी अधिक प्रेमाने वागेन. ती कोणीतरी शेजारी नाही, ती एवढ्या प्रेमाने नाही वागत, असं चालत नाही. तुम्हाला जर या क्षेत्रात शिरायचं असेल तर तुम्हाला समान न्याय हा भाग आलाच पाहिजे. परभेद, अपपरभेद इथे उपयोग नाही. तुकारामाने जे म्हणलं की दासी पुत्राला जो स्वतःच्या पुत्राप्रमाणे वागवेल तो साधू. साधू म्हणजे साधा वागणारा साधक. इतकं साधूची सोपी व्याख्या आहे. तो अत्यंत साधा वागतो, तो साधू. तर आपल्याला अध्यात्मात शिरायचं असेल तर साधू होणं आवश्यक आहे.
ते स्त्री असो का पुरुष, अध्यात्मात कुठला लिंगभेद नाही आहे. गुरुक्षेत्राने कुठलाही कधीही लिंगभेद केलेला नाही. गुरुक्षेत्रात कुठेही म्हटलेलं नाही की ते स्त्रियांनी वाचू नये, ते अमुक करू नये. ते नियम आहेत ते कोणाला आहेत? जो साधक आहे, खरा साधक जो आहे, खरा साधक जो असेल त्याला जास्तीत जास्त नियम. त्यात ब्राह्मणाला सगळ्यात जास्त नियम सांगितले. ब्राह्मणाचा अर्थ जातीप्रमाणे ब्राह्मण नाही, कर्माप्रमाणे ब्राह्मण. सगळ्या जातीचे आपल्यामध्ये संत होऊन गेले. हेच मत चोखा मेळा असो, तुकाराम वाणी असो, अजून कोणी असो, सोनार असो, नरहरी सोनार असो, ह्या सगळ्यांचा ब्रह्मावर अधिकार होता आणि म्हणून ते वर्णानी ब्राह्मण होते. वर्ण हा शब्द तिथं महत्वाचा आहे. वर्ण म्हणजे रंग. वर्णाचा अर्थ रंग. आपल्या प्रत्येकाला एक वलय आहे. या वलयाला एक रंग आहे आणि त्यात तुमची स्थिती समजत असते. तुमचा वर्ण शुभ्र असेल वलयाचा तर त्या अर्थाने वर्णाने तुम्ही ब्राह्मण, तर तुम्ही कर्माने ब्राह्मण होऊ शकता. ब्रह्म जानाती ब्राह्मणा, आपल्या ह्याच्या जन्मना जायते शूद्र सगळं म्हटलं आहे हो आपल्या शास्त्रामध्ये. परंतु काही लोक त्याचा बरोबर अर्थ काढून स्वार्थाचा अर्थ काढतात आणि गडबड. स्वार्थाचा अर्थ काढू नका, खरा अर्थ पाहायला शिका. हे जर शिकलात तर तुमच्यात मधला हा सगळा जातीभेद सगळं निघून जाईल. आज जे राजकीय माणसं आहेत ही त्यांच्या स्वार्थासाठी जातीचा उपयोग करतात. काही या जातीला अर्थ नाही. परमेश्वरासमोर कोणी ख्रिश्चन नाही, कोणी मुसलमान नाही आणि कोणी हिंदू नाही. सगळे वैदिक आहेत. वैदिकचा अर्थ समजला पाहिजे. वैदिक म्हणजे विद म्हणजे जाणणे आणि जाणून जो व्यवहार करतो तो वैदिक. आता धर्म पाळा आपण म्हटलं, आता गीतेतही म्हटलं की परधर्म भयावा. आता परधर्म त्यावेळी तर कुठले धर्म नव्हतेच हिंदू धर्माशिवाय. मग परधर्म भयावयाचा काय अर्थ हो? आपल्या प्रत्येकाला एक धर्म आहे. बायकोशी कसं वागावं, मुलाशी कसं वागावं, समाजात जाऊन समाजाशी कसं वागावं, याच्या ज्या रीती भाती आहेत त्याला धर्म म्हटलेला आहे. पितृधर्म, मातृधर्म हे सगळे धर्म आहेत. खरे धर्म हे आहेत. हिंदू मुसलमान हे खरे धर्म नाही आहेत. या वागण्याची पद्धत आहे त्यांची, याखेरीज त्याला दुसरा काही अर्थ नाही आहे. धर्म आतला यायला पाहिजे. मी कोणाशी कसं वागावं हे जे सांगतो तो धर्म आहे. ते हे जर सुटसुटीत आपण जर सगळं बघितलं तर आपल्या डोक्यातला सगळा कचरा निघून जाईल. आमच्या गुरूंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सगळ्या ज्या घात जो आपला होतो ह्या कल्पनाबाई आपला घात करत असते. आपल्या मनात कल्पना असतात. हे म्हणजे योग्य, हे म्हणजे अयोग्य, ह्या आपल्या कल्पना आहेत. योग्य अयोग्याच्या कल्पना आणि त्याच्यामुळे तसं वागण्याचा मग चूक असलं तरीही ती कल्पना आहे म्हणजे ते तसं वागायचं हे आपण गृहीत धरतो. गुरुक्षेत्रात जे सगळे नियम सांगितलेले आहेत हे सगळ्यात कठीण ब्राह्मणाला सांगितले. तर नंतर एकेकाला गुरुचरित्रात एकही अशी कथा नाही की ज्यावर गुरुनी ब्राह्मणावर कृपा केली आहे. का बरं असं असावं? कारण ब्राह्मण हे त्या अर्थाने कर्मठ होते. बाहेरचा कर्मठपणा, आतला नाही. गुरुचरित्र हे प्रेम शिकवत आहे. कसं प्रेम करावा. तर त्या चौथ्या दिवशीच्या सुस्नात बाईला त्यांनी म्हाताऱ्या बाईला बोलवून तिची पाळी त्यावेळी करून दिली. तिला चौथ्या दिवशी घरी बोलवलं, आपल्याकडे बोलावलं. आपण लगेच चौथा दिवस आहे मग ते शिवायचं नाही, मग ते अमुक करायचं. ह्या कथा ह्या कुठून आलं हे सगळं? बसता तुम्ही जर झाली नसती, पाळी झाली नसती त्या स्त्रीला, तुमचे जन्म तरी झाले असते का हो? ती पाळी ही शुद्धीसाठी आहे. शरीर शुद्धी होते. त्यात त्यांचा उद्धार होतो खरा म्हणजे तुमच्यापेक्षा त्या उच्चस्थानी असतात त्यावेळी. पण आपण बरोबर उलटं समजतो आणि हे उलटं समजण्यामुळे आपण त्यांना कमी दर्जाच्या समजायला सुरुवात करतो. इथे आपण फार मोठी चूक करतो. आपण सर्व एकच दर्जा आहे. स्त्री किंवा पुरुष किंवा नपुसक हे सगळे परमेश्वराचीच लेकरं आहेत आणि ह्या परमेश्वराची जी लेकरं आहेत तो आपापसात मतभेद कधी करत नाही. आता ही त्रिविक्रम भारतीची कथा सांगताना मध्ये हे सगळं आलं. आता त्रिविक्रम भारतींची कथा ऋषीमुनी मी हे केलं, दंभ असतो एक प्रकारचा. हा दंभ जो सगळा गडबड करतो. त्यांनी पाहिलं की गाणगापूरला नरसिंहसरस्वती नावाचे कोणीतरी योगी आहेत आणि ते फार थोतांड माजवतात. ते बडेजाव करतात. राजाच्या ह्याच्यात मिरवणुकीतून फिरतात, हत्तीवर फिरतात, घोड्यावर पालखीतून फिरतात. त्या अर्थी हा दंभी माणूस असला पाहिजे ह्या अशा ह्याच्या त्यांच्या मनात ही कल्पना अशी होती. आणि ते स्वतः नरसिंहाचे उपासक होते त्रिविक्रम भारती. तर त्यांच्या मनात हीच कल्पना की हा दंभी माणूस आहे.
नॉर्मली चांगल्या माणसाबद्दल वाईट कल्पना समाजात जास्ती असतात, तशा त्यांच्या महाराजांविषयी होत्या. तर त्यांच्या लक्षात आलं महाराजांची की ही गडबड आहे, हा माणूस एवढा मोठा आहे पण तरीही त्याच्या डोक्यातलं काही घाण गेलेली नाही अजून. आता ही घाण घालवायची आहे, मग कशी घालवणार? त्यांनी राजाला सांगितलं की मला त्यांना भेटायला जायचं आहे. आणि मग मिरवणूक काढली, हत्ती घोडे पालखी सगळ्यातून ते वाजत वाजत यायला लागले. हे बाबाजी बसले ते इथे आणि पाहिलं, अरे हे काय चालू आहे, पाहत ते हे मिरवणूक येऊन राहिलेले आहेत. त्याला वाटलं कुठला हा दम्मी म्हणून माझ्याकडे कशाला येतोय. त्यांनी सांगितलं याचा दंभ घालण्याला दुसरा काय उपाय नाही, दंभानी दंभ जात. म्हणून त्यांनी पाहिलं की पाहता पाहता त्या मिरवणुकीत महाराज जिथे होते तिथे त्याला त्याचं नरसिंह दैवत दिसायला लागलं. पारखीतून स्वतः नरसिंह येतात. कसा तो घालवला त्यांनी, त्याचा दंभ कसा घालवला पहा. स्वतः नरसिंह आपलं दैवत आपल्याकडे चालत येत आहे. त्याच्या डोक्यात एकदम खटकन फरक पडला की हे काय, मी काय समजत होतो आणि आहे काय. पटकन उठला. ही मोठी माणसं मनाची तितकी मोठी असतात, जरी ती उपासक असली, दंभी असली तरी दंभ जो असतो तो पटकन जाऊ शकतो, इतके ते कनवाळू आणि लवचिक असतात. पटकन उठला, जाऊन महाराजांच्या पाया पडला की माझं चुकलं आहे. चूक कबूल करायला फार मोठं धाडस लागतं. माझं आपली चूक सर्वसामान्य लोकांसमोर जिथे तो ऋषीमुनी म्हणून मोठा गणला असा माणूस तिथे जाऊन पाया पडतोय जाऊन आणि माझं चुकलं हे म्हणतोय, ही गोष्ट फार मोठी आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की कसं असावं कसं नसावं हे त्यांनी आधी दाखवलं आणि कसं असावं हेही नंतर त्यांनी दाखवलं. गुरु सगळ्या गोष्टी दाखवतात. माझ्या आयुष्यातही असे गुरु आले, अनेक गुरु आले. गुरु कुठे एक व्यक्ती असत नाही हे लक्षात ठेवा. गुरुला कधीही व्यक्ती समजू नका. व्यक्ती समजलात आणि तो जर गेला तर तुम्ही हताश होऊन जाता. कळायचं काय आता, मी चुकलो, मी अमुक झालं, मला अमुक एक शंका आली तर मी कोणाला विचारू असा प्रश्न येतो. गुरु हा कुठल्याही रूपाने तुमच्या समोर येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या रूपाने आलेले गुरु दाखवले आहेत तुमच्या गुरुचरित्रात. गुरुचरित्र हे बिटवीन दी लाईन्स वाचायचं आहे. गुरुचरित्र आंधळेपणाने वाचू नका. गुरुचरित्रातल्या कथा वाचा, त्यात काय लिहिलं आहे. जसे हिसाब नीतीच्या कथा आहेत, प्राणी एकमेकाशी बोलतात, हे करतात आणि मग त्यातून एक काहीतरी एक तात्पर्य असतं. तशा गुरुचरित्रातल्या कथांमधून काही तात्पर्य आहे. तर हे तात्पर्य पाहायला तुम्ही शिका. गुरुचरित्र अतिशय थोर ग्रंथ आहे. आता आजपासून आज 5:30 वाजले असतील तर माझा पुढचा एक गुरुचरित्रातल्या 6व्या अध्यायाच्या गायन विद्येवरचा एक लेख आज भाषण येणार आहे. तर रावणाने गायन विद्या शिकताना रावण कसा अतिशय उन्मत्त होता. त्याला वाटलं की शिवालाही मी दाबून टाकेन, ते मी सगळा कैलासावर उचलून आणीन शिवलिंग. म्हणून तो गेला. धडधड धडधड व्हायला लागलं ते सगळं. इतका तो उन्मत्त आणि हे होता की पृथ्वी हलायला लागली, इतकं त्याचं वर्णन गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर पार्वती भयभीत झाली की आता कसं व्हायचं. पण शंकराला माहिती होतं. तो म्हणे माझ्या शिष्याचा खेळ चालू आहे. आणि केवळ डावा हात असा करून त्याला जो दाबला तो त्या रावणाला उठता येईल. हा अध्याय अतिशय सुंदर कथा एक इतक्या सुंदर आहेत गुरुचरित्रातल्या कथा. आणि मग त्या रावणाला दाबल्यानंतर मग रावणाला सुचेना आता काय करावं. त्याला आपली ताकद किती आहे लक्षात आलं. आपला अहंकार सगळा त्याचा सोडून गेला. आणि हे आल्यानंतर मग त्याला ठीक आहे, हा भोळा माणूस आहे शंकर, ते याला आपण खुश करू आणि हा आपल्याला सोडून दे. म्हणून त्यांनी गायन सुरू केलं. आणि हे जे गायन तो अनेक त्याच्यामध्ये गण 8 आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत, नवरस आहेत त्या गाण्यामध्ये. आणि हे सगळे गाता गाता तो शंकर विसरून गेला की आपण ह्याला दाबून ठेवला. त्यांनी सोडलं त्याला आणि खुश झाला. स्वतःचं आत्मलिंग काढून त्याला दिलं. इतक्या भोळा. आपण ज्या शंकराची सगळ्यात उपासना शंकराची सगळ्यात सोपी असते असं म्हणतो आपण, म्हणून त्याला भोळा म्हणतो. तर हे पाहिल्यानंतर गुरुचरित्रातल्या ह्या ज्या कथा आहेत, जसे ते ब्राह्मणाची गोष्ट आहे, त्या मांगाला त्यांनी बोलवलं, 8 रेघा काढल्या, एक रेघा पडून एक जन्म तो पुढचे मागचे सांगायला लागला. आणि शेवटच्या जन्मात तो ब्राह्मण होता हे लक्षात आलं. आणि तो वेदपाठक ब्राह्मण होता, नुसता साधा नव्हता. तो वेदपाठक असला, कितीही विद्वान असला, कितीही ज्ञानी असला, आणि जर तो अहंकारी असला तर तो कसा संपतो ही ती कथा सांगते आहे. मग तो खालच्या जन्मात यायला लागला हळूहळू, कर्मानी खालच्या. पुन्हा जाती
जातीचा अर्थ लक्षात ठेवत जा नाही. जातीला वर्ण म्हणा, जात म्हणण्याऐवजी, तर तुमच्या डोक्यातलं हे जाईल. त्याचा विद्वत्ता कमी झाली, त्याच्यातला अहंकार हे झाला, वाढला, तसतशी त्याचा वर्ण कमी झाला. जो शुभ्र होता तो लाल झाला, लाल होता तो पिवळा झाला, पिवळा होता तो निळा झाला, आणि तो त्या जन्माला आला. ह्या कथा वाचण्यासारख्या आहेत आणि ह्या मनन करण्यासारख्या आहेत. डोळे झाकून 7 दिवसात संपवायचं आहे, पारायण करत, असं नका करू. सावकाश रोज एक अध्याय वाचा, पण समजून डोकं ठेवून वाचा. हा जर वाचलात तर त्याचा अर्थ समजेल, तर तुमच्या वागण्यात फरक पडेल. आचरण हे खरं अध्यात्म आहे. आचरण शुद्ध, तो शुद्ध. मग त्याने कुठलाही धर्म नियम पाळला नाही पाळला ही गोष्ट वेगळी आहे. आचरण अतिशय शुद्ध पाहिजे. हे जर शुद्ध असेल तर गुरुचरित्र फॉलो होईल. आपण इथे सगळे महाराजांच्या भूमीत आलो. गुरुचरित्राची ही कर्मभूमी आहे. 33 वर्ष जवळपास महाराज या ठिकाणी राहिलेले आहे, आणि ह्या 33 वर्षात त्यांनी जे काही समाजाला शिकवलेलं आहे हे आपण शिकायला या ठिकाणी आलो. ही खरोखरच कर्मभूमी आहे सगळी त्यांची. वाडी औदुंबर असतील, पण खरी कर्मभूमी ही आहे. यानंतर त्यांनी अवतार समाप्ती केली. तर हे लक्षात ठेवा. आणि जे काय मी काही बोललो असेल, कदाचित कोणाला त्यातलं काही रुचलं असेल नसेल मला माहिती नाही, परंतु जे मला बोलणं आवश्यक वाटलं ते मी सगळं बोललं. तुमची रजा घेऊ. नमस्कार.